गेले काही वर्ष, गेले काही महिने झालं, धरण क्षेत्रात खूप कमी प्रमाणात पाऊस होतोय आणि पाण्याचा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्र असो किंवा देश पातळीवरती जाणवत आहे लोकांना. तर तुम्ही याच्याकडे कसं पाहत असता? नाही, हा अतिशय गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे. नंबर एक तर ज्यावेळी मोदी साहेबांचं हे तिसरं सरकार आलं, हं. मी फार बारकाईनं पाहत होतो की जलशक्ती मंत्रालय कोणाला देतात. ते ओके. त्यांनी सी.आर. पाटील साहेबांना दिलं. त्याचा मला आनंदही आहे. हं, कारण सी.आर. पाटील साहेब निश्चित त्या खात्याचा चांगला विनियोग करतील. हं, आणि पाण्याची गरज जी आहे ती आपल्याकडे फार आता अडचणीची व्हायला लागली आहे. हं. जगातली 18% लोकसंख्या भारतात आहे. ओके. आणि जगात जेवढं स्वच्छ पाण्याचा साठा उपलब्ध आहे भूतलावरती, हं. त्याचा केवळ 3% साठा भारतात आहे. ओके. म्हणजे जगातल्या 3% साठ्यावरती जगातल्या 18% लोकांनी हं, जगायचं कसं, हं. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून फार गांभीर्याने सगळ्यांनीच घेण्याची गरज आहे. बरोबर. फक्त राजकीय पुढारी म्हणून नाही, तुम्ही पॉडकास्ट बरोबर. करतात, तुम्ही अभिनेते आहात म्हणून नाही, हं, तर सगळ्यांनी याला वेगळ्या स्वरूपानं पाहिलं पाहिजे. आता मी ऐकतो की फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड वगैरे घेणार आहेत, परंतु जर आता आपण गांभीर्याने घेतलं नाही तर फार मोठ्या संकटाला आपल्याला सामोरे जावं लागेल. दुसरीकडे आपण ज्यावेळी विकास साधतो हं, आणि आपण आपले रिझर्व्हर्स रिपेअर करण्याचा विचार करतो किंवा त्याच्यावरती नवीन बॅरेजेस करण्याचा विचार करतो, हं, तर ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत, विकसित देश आहेत, हं. ते फार आपल्याला याच्यामध्ये मार्गदर्शन करत असतात की तुम्ही असं करू नये, बरोबर. कारण जगाचं संतुलन बिघडतंय, हं. जगाचं क्लायमेट बदलतंय, ग्लोबल वॉर्मिंगला तुम्ही जबाबदार आहात. बरोबर. ते सगळे दोष आरोप आपल्या दारावरती आणून ठेवतात. आता तुम्हाला कल्पना आहे की अमेरिकेसारख्या देशामध्ये जे नैसर्गिक त्यांचं जेवण खावण आहे, हं, तर फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या पण कोळंबी खाल्ली जाते. हं, पण जगभरातून ते जेवढी कोळंबी विकत घेतात, हं. तिचं मूल्यमापन जर केलं तर साधारण $6 बिलियन कोळंबीचं त्यांच्याकडे इम्पोर्ट होते. ओके. हं, त्या 6 बिलियन कोळंबीपैकी हं. $3 बिलियन कोळंबी एकट्या भारतातून जाते. ओके. आता याच्यात तुम्हाला इंटरेस्टिंग पॉईंट सांगतो. तुम्ही रिझर्व्हर्सचा उल्लेख केलात, हं, हं. धरणाचा उल्लेख केलात. अमेरिकेमध्ये जे प्रॉन्स तयार होतात किंवा जे ओरिजिनली अमेरिकन वॉटर्समध्ये मिळतात, हं, हं, हं. त्याचं सीड त्यांनी एक्सपोर्ट केलं. हं, भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये ते पाठवलं. हं, आणि आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये हं. त्याची शेती आता सुरू झालेली आहे ओके. आपल्या धरणांमध्ये. हं, हं, का? ती व्हरायटी अमेरिकन आहे. हं. का? तिला पोषक असं वातावरण आपल्या धरणांमध्ये आज निर्माण झालं आहे. बरोबर. ते ब्रॅकिश वॉटरचं एक प्रकार आहे ती कोळंबी. हं, हं, हं. परंतु अनेक वर्षांपासून आपली जी धरणं आहेत, हं, त्याचं आपण म्हणावं तसं साफसफाई करू शकलेलो नाही. हं. धरणाची एकूण जी काही क्षमता आहे पाणी साठ्याची, तेवढं पाणी साचतं का आपलं? ते साचत नाही, कारण तो गाळाच आपण काढू शकत नाही. हो. तुमचा उन्हाळा संपून हं, जर आपण तळ गाठण्याची वाट पाहिली हं. तर त्याचे फार दुष्परिणाम होतील, म्हणून आपण ते करू शकत नाही. बरोबर. त्याचं जेवढं आपण साफसफाई करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात आपण कमी पडतो. कमी कर. पण त्याचा दुसरा परिणाम हा झाला की त्याच्यामुळे ब्रॅकिशनेस वाढला, हं, पाण्याची सॅलिडिटी वाढली, हं. आणि त्याच्यामध्ये तो प्रॉन त्यांचा अमेरिकेची जी कोळंबी हं. आहे ती चांगल्या प्रकारे तयार होते. बरोबर. मग त्या बाबतीत अमेरिका काय करते की त्यांचं जे नैसर्गिक आहे, हं. त्यांच्या पाण्याचे साठे असतील, त्यांचे रिझर्व्हर्स असतील, तिथे ते ह्या गोष्टींना उत्तेजन देत नाही. बरोबर. ते थोडक्यात त्यांचं एन्व्हायरमेंट, त्यांचं क्लायमेट, त्यांचं सगळं हवामान नीट राहावं हं. म्हणून हे आउटसोर्स करतं. बरोबर. आपल्याला डॉलर्स ऑफर करतात ते आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या शेती करणाऱ्यांना, हं, आणि यातनं तो तयार होतो माल, हं. तेच इम्पोर्ट करतात. बरोबर. आणि मग परत आपल्याला उपदेश देतात हं. की तुम्ही हे जे करत आहात त्याच्यामुळे पर्यावरणावरती फार मोठा परिणाम होतोय. बरोबर. इट इज हार्मिंग द एन्व्हायरमेंट. हं. यू शुड कंट्रोल युअर एमिशन्स. हं. खाणार हे, हं. डॉलर्स देणार हे, यांचं पाणी, यांची हवा, यांची बरोबर. जमीन चांगली ठेवणार हे हं. करायला लावणार तुम्हाला, बरोबर. आणि परत जगाचे जज म्हणून बसणार आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार की तुम्ही कसे चुकताय चुकताय. आणि जगाला कसं तुम्ही जगाची वाट लावताय. हं. बरोबर. याच्यावरती पण आपण विचार केला पाहिजे, बरोबर. चिंतन केलं पाहिजे.